पाकिस्तानच्या कारवायांना भारत चोख उत्तर देतोय। आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेल्या पाकिस्तानची अडचण भारताच्या आक्रमक पावित्र्यामुळे वाढली आहे। मात्र पाकिस्तानच्या बिकट अवस्थेचा तुर्की या देशाला पुळका आल्याचं दिसतंय, कारण युद्धखोर पाकिस्तानला तुर्की मदत करतोय। त्यासोबतच भारतावर हल्ल्यासाठी पाकिस्तानने ज्या ड्रोनचा वापर केला ते सगळे ड्रोन तुर्कीचे असल्याचा आरोप भारताने केलाय। पाकिस्तानच्या युद्धखोरीला तुर्कीचं खतपाणी। भारतात हल्ल्यासाठी तुर्कीचे ड्रोन। दहशतवाद्यांचा आका, पाकिस्तानला तुर्कीची मदत। जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या आकाशातले हे ड्रोन पहा। भारतावर हल्ला करण्यासाठी पाठवलेले हे ड्रोन तुर्कीचे आहेत। हो, आम्ही बोलतोय हे खरं आहे। पाकिस्तानचा हा नवा दोस्त तुर्की पाकिस्तानबाबत थोडी जास्त सहानुभूती बाळगून आहे। ओसामा बिन लादेनला पोषणारा, भारताविरोधात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या युद्धखोर पाकिस्तानपासून जगातील अनेक देश दोन हात दूर राहत आहेत। अशा वेळी तुर्की मात्र पाकिस्तानला थेट लष्करी मदत करतोय। जेव्हा भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला तेव्हा तुर्कीने त्यांचं लढाऊ जहाज थेट कराचीला पाठवलं। एवढंच नाही तर कराची बंदरावर भारतीय ड्रोनचे हल्ले होत असताना तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान कराची विमानतळावर लँड झालं। भारतावर पाकिस्तानने जो ड्रोन हल्ला केला त्या ड्रोन हल्ल्यात 300 ते 400 ड्रोनचा वापर झाला। हे सगळे ड्रोन तुर्कीचे असल्याचा आरोप भारताने केला। अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। इतने बड़े पैमाने पर हवाई घुसपैठों का संभावित उद्देश्य वायु रक्षा प्रणालियों का परीक्षण करना और खुफिया जानकारी इकट्ठा करना था। ड्रोन के मलबे की फोरेंसिक जांच की जा रही है। प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड सॉन्गर ड्रोन्स हैं। केमाल पाशा यांचा तुर्कस्तान एकेकाळी जगातला सुधारणावादी मुस्लिम देश होता, पण एर्दोगनच्या राजवटीत तुर्कस्तान मूलतत्ववादी होत चाललाय। सौदी अरेबिया, इजिप्त आणि इतर अरब देश आता विकासाच्या वाटेवर चालू लागले। तुर्कस्तानला इस्लामी जगताचं नेतृत्व करायचं आहे, त्यासाठी ते पाकिस्तानला मदत करत असल्याचं जाणकार सांगतात। तुर्कस्तानच्या मदतीमागचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे तुर्कस्तानला इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं आहे। सौदी अरेबिया, यूएई सारखे जे देश आहेत ते आता विकासाच्या मुद्द्यावरचं राजकारण करतायत, ते धर्माच्या वरती गेलेत, पुढे गेलेले आहेत आणि त्यामुळे एक इस्लामिक जगतामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी तुर्कस्तानला भरून काढायची आहे आणि त्यासाठी पाकिस्तानचं समर्थन हे त्यांना पाहिजे आहे। सुधारणावादाच्या वाटेवर तुर्की मूलतत्ववादाकडे चाललाय। मानसिक अधोगतीकडे निघालेल्या तुर्कीसाठी हे मारक असून मुस्लिम देशांचं नेतृत्व करण्याच्या नादात तुर्की स्वतःला आणि इस्लामी जगाला पुन्हा मागे घेऊन चाललाय की काय अशी शंका निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।